ज्या राज्यात जादूटोणा विरोधी कायदा बनतो त्याच राज्याचे मुख्यमंत्री नाणीजचे वादग्रस्त नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला हजर राहतात आणि हे दृश्य अवघ्या महाराष्ट्राला पाहण्याची वेळ आली आहे। एका कार्यक्रमाच्या निमित्तानं रत्नागिरीतल्या वादग्रस्त नरेंद्र महाराजांच्या नाणीजमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले। शिवाय त्यांनी धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजर राहू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलं होतं, पण त्याची दखल न घेता मुख्यमंत्री आवर्जून वादग्रस्त नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आणि एवढंच नाही तर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। विशेष म्हणजे फडणवीस सरकारचा शपथविधी झाला त्यावेळीही वादग्रस्त नरेंद्र महाराज तिथे उपस्थित होते। विश्वाच्या कल्याणाची कामना करणारा आणि वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण सकल समाजच नाही तर संपूर्ण विश्व माझं कुटुंब आहे अशा प्रकारचा विचार मांडणारा आमचा हा हिंदू धर्म आहे। आणि त्याच धर्माचे गुरु म्हणून या ठिकाणी जगद्गुरु म्हणून काम करत असताना तोच भाव खऱ्या अर्थानं महाराजांनी या ठिकाणी आपल्या स्त्रियांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला। आपण विचार करा, आम्ही नेहमी असं म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्वाचं काय आहे, तर आपल्या संस्कृतीमध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला आपण अधिक प्राधान्य दिलं आहे। याचं कारण काय आहे तर राजसत्तेमध्ये एक भाव आहे, जो भाव कोणावर तरी आपण राज्य करतो अशा प्रकारचा भाव आहे। राजसत्तेमध्ये असा भाव आहे की त्या भावामध्ये कोणीतरी राजा आणि कोणीतरी प्रजा आहे हा त्याच्यातला भाव आहे। पण धर्मसत्तेमध्ये मात्र एकच भाव आहे आणि तो त्यागाचा भाव आहे। आणि या देशामध्ये राजापेक्षा त्यागाला नेहमीच अधिक महत्त्व दिलं गेलं आहे।